कल्याणमधल्या विजयनगर भागामध्ये आंबाराई पोलीस चौकीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून इथल्या नागरिकांना भेडसावतोय। या पोलीस चौकीचं उद्घाटन करूनही या चौकीमध्ये एकही पोलीस नसतो। या परिसरात चेन स्नेचिंग, घरफोडी, छेडछाड, हाणामाऱ्या असे प्रकार वारंवार घडताना दिसतायत। त्यामुळे आज कल्याणच्या तनिष्कांनी कल्याण पूर्व भागातल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये आमराई पोलीस चौकी सुरू करण्यासाठी एक निवेदन दिलं। या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासनही पोलिसांनी दिलंय। नवी दिशा महिला व्यासपीठामधून आज आपल्याला तनिष्काच्या माध्यमातून आम्ही आज पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे। विजयनगर आमराईमध्ये पोलीस चौकी आहे, परंतु ती चालू नसते आणि त्या चालू नसल्यामुळे तिथे बऱ्याच प्रकारे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो। जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची छेडछाड केली जाते आणि जे तरुण मुलं आहेत ते पण एकमेकांबरोबर उद्धटपणे करतात। शाळेत सुटल्यानंतर जर मुलं एकमेकांशी उद्धटपणे वागत असतात आणि जर आपण त्यांना काही विचारणा केली तर ते आपल्याबरोबर उद्धटपणे वागतात आणि या संदर्भात आम्ही त्यांना पोलिसांना आज निवेदन दिले। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर तुमच्या तक्रारीची योग्य दखल घेऊ। पोलिसांकडे तेच निवेदन घेऊन आलोत की आम्हाला ते पोलीस स्टेशन सुरू करून द्या, कारण त्याच्या मागे भरपूर कारण आहेत। रस्त्याने बाईक मुलं भरपूर जोरात चालवतात, त्याच्यामुळे आम्ही कुठेच कंप्लेंट करू शकत नाही। तिथे पोलीस स्टेशन आहे, पोलीस चौकी आहे आमराईमध्ये, पण तिथे अशी देखभाल होत नाही, पोलीस नसतात अवेलेबल। त्यासाठी स्थानिक रहिवाशांना त्रास होतो, तर तो त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही एक निवेदन दिले इथे कोळसेवाडी पोलीस स्टेशनला येऊन। त्यांनी त्या अर्जाची दखल घेतली आणि आम्हाला आश्वासन दिले। तिथं घरफोडी होते, मुलं व्यसन करत बसतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड करतात। परत तिथे आणखीन अशा भरपूर घरफोडीमुळे महिलांच्या चैनी वगैरे खेचले जातात। त्याच्यामुळे आम्हाला असं व्यवस्थित पोलीस वगैरे तिथं पाहिजे।